वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता ऊर्जा ही येऊन नेहमीच्या चहाच्या टपरीवर बसलेली असते आणि म्हणत असते की ह्या विक्रांतने माझं सगळं डोकं खराब केलं. इतक्यात आता तिच्या फोनवरती एका अननोन नंबरवरून फोन येऊ लागतो. ऊर्जा फोन कट करून ठेवून देते. अननोन नंबर कोणाचा असेल असा विचार करून. तर परत आता पुन्हा त्या नंबरवरून ऊर्जाला फोन येतो. ऊर्जा विचार करते, हा विक्रांत शिर्के मला त्रास देण्याची एक संधी सोडत नाही आहे, मुद्दामून करतोय तो हे सगळं. ऊर्जा पुन्हा फोन कट करते. आता तिसऱ्यांदा पुन्हा फोन येतो. तिसऱ्यांदा फोन आल्यावर मग मात्र आता ऊर्जाला खूपच जास्त राग येतो आणि मग ऊर्जा ही लगेचच फोन उचलते आणि बोलू लागते, हॅलो कोण बोलतंय, बोला काय बोलायचं आहे तुम्हाला, बोला ना, तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या धमक्यांना घाबरणार आहे का? मी घाबरत नाही, समजलं ना. जे काही असेल, जे बोलायचं असेल ते बोलू शकता तुम्ही, बोला बोला काय बोलायचं काय. त्याबरोबर आता समोरून काही असं ऐकते ऊर्जा की ऊर्जा म्हणते, सॉरी बोला ना प्लीज. बरं काही हरकत नाही, तुम्ही उद्या येऊन मला मग कोर्टात भेटू शकता का? बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा आणि मग मला येऊन इथेच भेटा. हो चालेल, मी लोकेशन पाठवते, त्या लोकेशनला पटकन पोहोचा. हो. त्यानंतर मग आता ऊर्जा ही तिला फोन कट करून घेते आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत हा खूप जास्त चिडलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, त्या ऊर्जा शिंदेची एवढी हिंमत की ती माझ्या वाकड्यात गेली, एवढी हिंमत, एवढी मजल तिची की तिने ह्या विक्रांत शिर्केवर हात उगारला. काल कुठची बनलेली ती वकील, ती मला हरवणार, मला तुरुंगात पाठवणार. आता बास, आता त्या ऊर्जा शिंदेचा हा शेवटचा दिवस. मी आता तिला जिवंत सोडत नसतो. त्याबरोबर लगेचच आता त्याला त्याचा मित्र म्हणतो, हे बघ असं काही करू नको विकी, तुझ्या मनात काय सुरू आहे? त्याबरोबर विकी म्हणत असतो की मी आता त्या ऊर्जाला कायमची संपवणार. आजचा दिवस तिच्या आयुष्यातला तिचा शेवटचा दिवस ठरणार. त्याबरोबर आता लगेचच विक्रांतला त्याचा मित्र अरे नको विकी असं सांगतो. त्याबरोबर मग विक्रांत त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, तिने कानाखाली तुझ्या नाही माझ्या वाजवलाय, त्यामुळे मी बदला घेणारच आणि विक्रांत शिर्केच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय विक्रांत शिर्के गप्प बसत नाही, तुलाही चांगलं माहिती आहे, असं आता तो म्हणू लागतो. तर इकडे ऊर्जाला भेटायला एक मुलगी आलेली असते. ती मुलगी म्हणते, हाय मॅम, मी तुम्हाला फोन केला होता रोहिणी. त्याबरोबर लगेचच ऊर्जा म्हणते, हाय रोहिणी, ये ना बस. मग रोहिणी आता ऊर्जाजवळ बसते. ऊर्जा म्हणते, बोल ना, काय बोलायचं होतं तुला? त्यावर ती म्हणते, मॅम ॲक्च्युली मी तुम्हाला भेटायला कोर्टात यायला नकार दिला कारण मला असं वाटतंय की कोणीतरी सतत माझ्या मागावरती आहे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, बी सेफ, बी कम्फर्टेबल, तू इथे अगदी सेफ आहेस, काही नाही आहे इथे. त्याबरोबर मग ती म्हणू लागते, मॅम मी एक मॉडेल आहे, कॉलेजमध्ये असताना मी मॉडेलिंग पार्टिसिपेट केलं आणि तिथपासून मला मॉडेल बनायची इच्छा झाली. मी माझं पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी एका मित्रालाच सांगितलं. त्या मित्राने माझं बनवून दिल्यानंतर त्या फोटोंचा मिसयूज करायला सुरुवात केली आणि आता मला काय करावं काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र ऊर्जा म्हणते, मिसयूज, मग तू त्या मित्राबरोबर याबद्दल बोललीस का? त्यावर ती म्हणते, हो मॅम, मी त्याच्याबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझं काही ऐकतच नाही. त्याने मला सगळीकडून ब्लॉक करून टाकलेलं आहे आणि सतत अवॉइड करतो आहे. मला कळत नाही आहे की मी काय करू. त्याबरोबर ऊर्जा आता म्हणत असते, शांत हो तू पहिले. त्यावर ती म्हणत असते, मॅम मी काय करू, मला खरंच सुचतच नाही आहे, तुम्ही सांगा ना, तुम्ही माझी मदत करू शकता का या सगळ्यामध्ये, मॅम प्लीज. त्याबरोबर मग आता ऊर्जाला लगेचच आठवतं पद्माचं बोलणं. पद्माने तिला सांगितलं होतं, ऊर्जाताई तुझी निराशा तुझ्या कामामध्ये दिसू देऊ नकोस. मग ऊर्जा ही अगदी आत्मविश्वासाने त्या मुलीला सांगते की हो मी तुझी मदत नक्की करेन, पण त्याआधी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे पहिलं तर आपल्याला तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करावी लागेल, त्यानंतर मगच आपण पुढची प्रोसेस करू शकतो. त्याबरोबर ती मुलगी म्हणू लागते की मॅम अहो पण मला भीती वाटते कंप्लेंट करायची म्हटल्यावर. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हे बघ घाबरण्याची काही गरज नाही आहे, चुकीचं काही करत नाही आहेस तू, हेच चुकतं आपल्या लोकांचं. त्याला काय वाटतं माहिती आहे, त्याला माहिती आहे की लेडीज कंप्लेंट करायला घाबरतात, म्हणजे तू कंप्लेंट करणार नाहीस, तू तो जे काही वागतो आहे ते सगळं शांतपणे निमूटपणे सहन करून घेशील आणि त्याचाच तो हा सगळा फायदा उचलतो आहे. त्याला हे कळायला हवं की तू शांत बसणार नाही आहेस, तर तू त्याला चांगली जन्माची अद्दल घडवणार आहेस, मगच तो तुला त्रास देणं बंद करेल. त्यावर ती म्हणते, अहो मॅडम पण मला भीती वाटते. त्यावर ऊर्जा म्हणते, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर. तू एक काम कर, पहिलं तर मला त्या मुलाबरोबरच्या तुझ्या सर्व चॅट्स वगैरे दे, म्हणजे मला कळू देत की तुमच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन झालं होतं, हे पुरावा म्हणून मला वापरता येऊ शकतं ना.
त्याबरोबर आता लगेचच ती मुलगी म्हणते, मॅम पण मला भीती वाटते. ऊर्जा तिला सांगत असते की तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित करू आपण. काय होतं ना, ह्या अशा मुलांना आपण घाबरतो त्यामुळेच यांचं फावतं आणि त्यामुळेच ही लोकं अशी विचित्र वागतात. आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे, आपण लढलं पाहिजे आणि त्या मुलांना चांगली अद्दलसुद्धा घडवली पाहिजे, समजलं का तुला? त्याबरोबर लगेचच आता ती मुलगी ऊर्जाला म्हणते, मॅम खरंच थँक्यू. अहो बाहेरचीच लोकं काय, इथे घरातली लोकंसुद्धा नावं ठेवतात. आता मी प्रोफेशननी मॉडेल आहे, त्यामुळे तसे कपडे घालणं किंवा उशिरा घरी येणं रात्री, हे सगळं माझ्या कामाच्या अकॉर्डिंग होतच असतं. पण तरीही घरातली लोकं मला नावं ठेवतात, ही अशीच आहे, ही तशीच आहे, ही हे एवढेच कपडे घालते, ही इतक्याच उशिरा येते, तशीच करते, असं सारखं घरातले सुद्धा टोमणे मारत असतात. मग काय करणार ह्या अशा वेळी? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हे बघ तू वाईट वाटून फार घेऊ नकोस आणि विचारही करू नकोस. मी सांगते तसं कर. आता तू लढ, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. त्यावर ती म्हणत असते, मॅम थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून. ऊर्जा म्हणत असते, अगं तू काय थँक्स म्हणतेस, उलट मीच तुला थँक्यू म्हणायला हवं. तुझ्यामुळे मला माझ्यातली जुनी ऊर्जा परत मिळाली. आता ठरलं, आता दुःख कवटाळत बसायचं नाही, तर आता लढायचं. या अशा प्रत्येक मुलाला शिक्षा मिळवून द्यायची, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे, असं आता ऊर्जा ही म्हणत असते, स्वतःशीच बडबडत असते. त्यानंतर मग आता इकडे शौर्य हा दिव्याकडे आलेला असतो आणि आता तो दिव्याला म्हणतो, हाय वहिनी काय करतेस? दिव्या म्हणते, अरे कॉफी बनवते, तू सुद्धा पिणार आहेस का शौर्य? तुझ्यासाठीही करू का? शौर्य म्हणतो, हो ऑफकोर्स वहिनी, अगं तू किती छान कॉफी बनवतेस, बनव ना माझ्यासाठी पण. त्यावर हे ऐकून दिव्या म्हणते, अरे लगेच बनवते. आणि मग दिव्या त्याच्यासाठीही कॉफी बनवायला कॉफी मग घेऊन येते. त्याबरोबर मग शौर्य हा दिव्याला म्हणतो, दिव्या वहिनी तू तुझ्या माहेरी वगैरे जातेस का? नाही म्हणजे तू तुझ्या बरोबर वगैरे कॉन्टॅक्टमध्ये आहेस का त्या ऊर्जाबरोबर? त्याबरोबर आता लगेचच इकडे दिव्या म्हणते, काय झालं शौर्य, तू आज मला एवढे प्रश्न का विचारतोयस आणि ते सुद्धा माझ्या माहेरबद्दल, ते सुद्धा इतके अचानक? त्यावर शौर्य म्हणतो, अगं काही नाही गं वहिनी, सहजच. तू आहेस का ऊर्जाबरोबर कॉन्टॅक्टमध्ये? नाही म्हणजे तू तिच्याशी बोलतेस वगैरे का? त्याबरोबर मग दिव्या म्हणू लागते, म्हणजे ते ते काय झालं आहे का, तू इतकं का विचारतोयस माझ्या माहेरबद्दल? त्यावर मग तो म्हणतो, अगं काही नाही, आईसुद्धा दरवर्षी माहेरी जाते, काकूसुद्धा जाते, पण मी तुला कधी माहेरी जाताना पाहिलं नाही ना, म्हणून तुझ्याबद्दल जरा काळजी वाटली म्हणून विचारलं. त्यावर हे ऐकून दिव्या म्हणते, खरंच शौर्य तू माझा एवढा विचार करतोस, बघून खूप बरं वाटलं रे. त्यावर शौर्य म्हणतो, अगं मग वहिनी, तू माझी वहिनी आहेस, तुझा विचार तर करायलाच हवा ना मी. त्याबरोबर दिव्या म्हणते, कोणाला बोलू नकोस, पण हो जाते मी माझ्या माहेरी. आता होळी होती ना, तेव्हा मी गेले होते माझ्या माहेरी आणि त्याच्या आधीसुद्धा एकदा गेले होते, पण शौर्य ते कोणाला माहीत नाही या, प्लीज कोणाला बोलू नकोस. आणि ऊर्जाचं म्हणशील तर ऊर्जाच्यासुद्धा कॉन्टॅक्टमध्ये असते मी, म्हणजे ऊर्जाबद्दल माहिती असते मला. त्यावर आता हा विचार करतो की मग मी आता वहिनीबरोबर बोलायलाच पाहिजे. मी वहिनीला माझ्या आणि ऊर्जाबद्दल सांगून टाकतो, म्हणजे वहिनी ऊर्जाबरोबर बोलू शकेल, ऊर्जाला समजवू शकेल. मग आता शौर्य म्हणत असतो, हो का वहिनी, तू जातेस ना माहेरी, बरं चांगली गोष्ट आहे अगं, आता तुझं माहेर आहे म्हटल्यावर तू जायला हवंच ना. त्याबरोबर मग ती म्हणत असते, बरं तू काय म्हणत होतास पुढे? त्यावर तो म्हणत असतो, मग ऊर्जाबद्दल मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं वहिनी. त्याबरोबर ती म्हणत असते, ऊर्जाबद्दल मला माहिती आहे. त्यावर शौर्य म्हणतो, काय? त्यावर ती म्हणते, हो तुला ऊर्जाबद्दल माझ्याशी बोलायचं आहे, काय बोलायचं आहे तेही मला माहिती आहे. त्यावर शौर्य म्हणतो, काय बोलणार आहे मी वहिनी? हेच बोलणार असशील ना तू की ऊर्जा ही केस हरणार आहे म्हणून? त्यावर हे ऐकून शौर्य म्हणतो, काय बोलतेस तू हे वहिनी? त्यावर ती म्हणते, हो माहिती आहे मला, तुला हेच बोलायचं आहे. आणि हे बघ, तुला विचार करण्याची इतकी गरज नाही आहे, तू अगदी माझ्यासमोर स्पष्टपणे बोलू शकतोस. ऊर्जा ही केस हरणार आहे हेच तुला बोलायचं आहे ना? शौर्य म्हणतो, वहिनी अगं. त्यावर ती म्हणते, अरे हो मलासुद्धा माहिती आहे ऊर्जा ही केस हरणारच आहे, उगाचच्या उगाच तत्त्व वगैरे करत बसली आहे, पण ती काही जिंकणार वगैरे नाही आहे, मला माहिती आहे ना. कारण मुळात ती कोणासमोर उभी राहिली आहे हेच तिच्या लक्षात येत नाही आहे, मुळात ती काय बोलते आहे हेच तिला कळत नाही आहे, उगाचच्या उगाच तत्त्व वगैरे करत बसले. शौर्य तुलाच खरं सांगू का, मला तर ते 5 लाखाचं प्रकरण आहे ना, ते सुद्धा खरं वाटतं. नाही म्हणजे खरोखर ऊर्जाने घेतले असतील 5 लाख रुपये आणि पुढे जाऊन तर बघ, कदाचित ती बाबांकडून सुद्धा पैसे घेईल आणि कोर्टाच्या बाहेरच सेटलमेंट करून टाकेल. मला तर असंच वाटतं तिच्याबद्दल. आणि खरं सांगू का,
काही नाही, हे निष्ठा बिष्ठा हे सगळं ना फक्त दाखवण्यापुरतं आहे. हे काहीही खरं नाही आहे, सगळं अरे खोटं रे. फक्त ना ऊर्जाला पैशांची हाव आहे, पैशांची हाव. त्याबरोबर हे ऐकून शौर्य म्हणतो, वहिनी अगं काय बोलतेस तू, ऊर्जाला पैशांची हाव आहे? त्याबरोबर मग ती म्हणते, हो मग. आणि शौर्य, तू काय त्या दिवशी बाबांशी भांडला होतास तसा ऊर्जासाठी माझ्याशी आता भांडायला जाणार आहेस की काय? नाही, पण माझ्याशी तू त्या ऊर्जामुळे भांडूच नको, कारण ती मुलगी नेमकी कशी आहे ना हे मला बरोबर माहिती आहे. तुला माहिती आहे का शौर्य, अरे माझं लग्न मोठ्या घरात झालं, मला श्रीमंत घर मिळालं, एवढा श्रीमंत नवरा मिळाला ना, या गोष्टीमुळे खरं तर ती माझ्यावर जळते. हां, तर ती स्पष्ट जरी बोलत नसली की ती माझ्यावर जळते, तरी मला माहिती आहे ना ती माझ्यावर किती जळते ते. अरे पण काय जळून मिळणार काय? एखाद्यावर जळून काही उपयोग होणार आहे का? आता मिळालं मला चांगलं घर, मिळालं मला चांगलं सासर, मग काय झालं? पण नाही, असा विचारच ती करू शकत नाही. त्याबरोबर हे ऐकून शौर्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आता दिव्या म्हणत असते, ऊर्जाबरोबर माझं काही कॉन्टॅक्ट होत नाही. तुला माहिती आहे, मला तिची नेहमी काळजी वाटत असते, पण ती कधी माझ्याशी बोलतच नाही. तिला तिचीच घमेंट, तिला तिचाच गर्व. मग आपण काय करणार बाबा ह्या अशा परिस्थितीत, सांग ना. त्याबरोबर हे सगळं ऐकून शौर्याला वाटतं की बाप रे, म्हणजे दिव्या वहिनी तर ऊर्जाच्या बिलकुलच काही कॉन्टॅक्टमध्ये वगैरे नाही आहे. त्यानंतर मग आता शौर्याची तंद्री लागते. आता शौर्याची तंद्री लागल्यावर दिव्या ही शौर्याला विचारू लागते, शौर्य काय रे, काय झालं? पुन्हा तुझी तंद्री कुठे लागली? पुन्हा कुठे हरवलास तू? त्यावर शौर्य म्हणतो, नाही काही नाही. त्यावर ती म्हणत असते की ती ना ऊर्जा वाटते तेवढी चांगली आणि साधीभोळी नाही आहे, तू फसू नकोस का तिला. अरे बघ, बोलण्याच्या नादात तुला कॉफी बनवायचीच विसरले, एकच मिनटं. त्यावर शौर्य म्हणतो, नको आहे मला कॉफी. त्यावर ती म्हणते, अरे पण. त्यावर शौर्य म्हणतो, मी जातो माझ्या रूममध्ये आणि तिकडनं निघतो. तो विचार करतो, थँक गॉड मी वहिनीला काही सांगितलं नाही. कशी दिसते ही आणि कशी आहे, केवढी मोठी चूक केली असती मी हिच्याशी बोलून आता. त्याबरोबर इकडे आता एका गुंडाला विक्रांतनी ऊर्जाची सुपारी दिलेली असते. तो ऊर्जाला उद्याच्या उद्या संपवायचं असं त्या गुंडाला सांगतो. तो गुंड म्हणतो, ठीक आहे साहेब, पण चार्जेस लागतील. त्याबरोबर विक्रांत त्याला सांगतो, काम झालं की लगेच पैसे देऊन टाकेन. त्यावर तो म्हणतो, नाही साहेब, नंतर कुणी बघितलाय, पहिले पैसे मगच काम. त्याबरोबर मग लगेचच विक्रांत त्याला एक पैशांचा बंडल काढून देतो आणि म्हणतो, आता काम होईल ना. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो साहेब, काही काळजी करूच नका, एवढ्या पैशात ती एकदा नाही तर दोनदा मरेल, काळजी सोडा आणि आता तुम्ही निवांत राहा. मग तो गुंड तिकडनं निघून जातो. तो तिकडनं निघून गेल्याच्या नंतर मग इकडे लगेचच विक्रांत म्हणत असतो, ऊर्जा जगून घे, आजचा तुझा शेवटचा दिवस आहे, मनसोक्त जगून घे. तर इकडे आता ऊर्जा हिने चहाखारी खायला घेतलेली असते. चहाखारी खायला घेता क्षणी ऊर्जाला लगेच शौर्याचीच आठवण येते. तिला आठवतं की कसा ती आणि शौर्य ह्याच टपरीवरती बसून चहाखारी खायचे, कसे ती दोघंजणं इथे मज्जा करायचे. आता ते सगळं काही आठवताना ऊर्जाला खूपच जास्त आनंद होतो, बरं वाटत असतं. पण आता लगेचच पुढच्या क्षणी ऊर्जाला त्या सगळ्या क्षणातून बाहेर यायला होतं. ऊर्जा आता लगेच म्हणू लागते की नाही, मला असं नाही करून चालणार. प्रत्येक ठिकाणी मला फक्त शौर्य तुझेच भास होतात, प्रत्येक आठवणीत माझ्या तूच आहेस. पण आता नाही, आता बास. आता या सर्व गोष्टी आठवून काहीसुद्धा उपयोग होणार नाही आहे, कारण या सर्व गोष्टी आता मला माझ्या आयुष्यातून वजा करायचे आहेत. आणि ती तिकडनं निघून जाते चहाखारी न खाताच. त्याबरोबर तो चहावाला आता देवाकडे हात जोडतो आणि म्हणत असतो, देवा, आजपर्यंत तुझ्याकडे काय बी मागितलं नाही, पण आज जे मागायलो आहे तो दे बाबा माझ्या पदरात. शौर्य दादा आणि ऊर्जाताईंना पुन्हा एकत्र आण बाबा, त्यांचं सगळं सुरळीत होऊ देत, चांगलं होऊ देत. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन आता दिव्याला सांगतो, दिव्या, ह्या कागदपत्रांवरती पद्माच्या सह्या घेऊन ये. दिव्या म्हणत असते, बाबा पण हे कसले कागद आहेत, याच्यावर का सह्या घ्यायचे आहेत पद्माच्या? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हे ॲफिडेविटचे पेपर आहेत. त्याबरोबर ती म्हणते, काय, पण कसलं ॲफिडेविट? त्यावर तो सांगत असतो की याच्यात असं लिहिलं आहे की मी केस मागे घ्यायला तयार आहे. त्यावर हर्षवर्धनला दिव्या म्हणते, अहो बाबा, पण याच्यावरती का सह्या करेल पद्मा? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की मला खात्री आहे याच्यावरती ती तुला सह्या देणार नाहीच. त्याबरोबर मग ती म्हणते, बाबा जर तुम्हाला माहिती आहे तर मग का पाठवताय मला सह्या आणायला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की ती सह्या देणार नाही, ती तुझ्याकडनं वेळ मागून घेईल आणि आपल्याला तेच हवं आहे.
त्यावर ती म्हणते, पण तुम्ही तर तिच्या घरात कॅमेरा बघितला होतात ना, तिने तुम्हाला ट्रॅप करायला घरात कॅमेरा लावला होता की. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो तिने कॅमेरा लावला होता आणि तो मी पाहिला होता, पण ही गोष्ट अजूनही तिच्या लक्षात आलेली नाही आहे. आणि आता आपणही तिला हेच भासवायचं की आपल्याला तिने काय केलं हे माहीतच नाही आहे. आपण आता आपली पुढची खेळी खेळायची. त्यावर ती म्हणते, पण बाबा मग पुढची खेळी आहे तरी काय नक्की. हर्षवर्धन म्हणतो, तू फक्त काम द्या म्हणाली होतीस ना, तुला काम दिलं आहे. उगाच आता एवढे प्रश्न तुला विचारण्याची काहीही गरज नाही आहे. तू गुपचूप जा आणि जितकं सांगितलं आहे तितकं कर, समजलं. दिव्या म्हणते, ठीक आहे बाबा, मी एक काम करते, ते पैसे घेऊन जाते, पैसे देते तिला आणि तिच्याकडनं ह्या पेपर्सवरती सह्या घेते. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, थांब दिव्या, ती पद्मा तुझ्याकडनं पैसे घेणार नाही, त्यामुळे तू तिच्याकडे पैसे घेऊन जाऊच नकोस. फक्त हे पेपर्स घेऊन जा, तिच्याशी प्रेमाने बोल आणि सह्या करून घे. आणि हो, ते पैसे 6 लाख रुपये तू माझ्याकडे आणून परत दे, जा. त्याबरोबर दिव्या म्हणते, बाबा 6 लाख रुपये ते पैसे नाही दिले तर ती सह्या कशा करेल. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो, ती करेल बरोबर, तू जा. त्यावर दिव्या म्हणते, बाबा मी पैसे खर्च केले. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, काय खर्च, कुठे. त्यावर ती म्हणत असते, बाबा मी शॉपिंग केलं. हर्षवर्धन चिडतो. हर्षवर्धन म्हणू लागतो, काय तू 6 लाख रुपयांचं शॉपिंग केलं आहेस, तुला कळतं आहे का तू काय बोलते असते. त्यावर लगेचच आता ती म्हणू लागते की नाही 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 बाबा, मी 6 लाख रुपये पूर्ण खर्च केलेले नाही आहेत, तर मी फक्त त्याच्यातले 50,000 रुपये खर्च केले आहेत, बाकीचे 5.5 लाख रुपये तसेच आहेत. मी तुम्हाला 5.5 लाख रुपये आणून परत देते. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन याच्या विरोधात शौर्याच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठेव ठेव ठेव, थँक्यू सो मच, आणि बातमी पक्की आहे ना. त्यावर तो होकार देतो. इतक्यात आजी तिकडे येते. आजी शौर्याला विचारते, शौर्य काय रे, काय झालं. मग शौर्य सांगतो की आजी, अगं खूप मोठी माहिती मिळालेली आहे. ज्या आत्माराम गमरेने ऊर्जाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केलेले आहेत ना, तो आत्माराम गमरे आपल्या डॅडसाठी आउट ऑफ स्टेशनची कामं बघतो. आउट ऑफ स्टेशनच्या केस तो मॅनेज करतो आपल्या डॅडच्या. त्याबरोबर मग आजी म्हणते, पण तुला कन्फर्म आहे का की हर्षवर्धननेच पैसे द्यायला लावले असतील म्हणून ऊर्जेच्या अकाउंटमध्ये टाकायला. त्याबरोबर शौर्य म्हणतो, आजी अजून गॅरंटी तर नाही आहे, पण दाट संशय आहे. तो एकदा का आत्माराम गमरे आपल्या हातात आला की सगळं आपल्याला समजेल. तो सगळा बनाव केला होता आपल्याला दाखवण्यासाठी की आत्माराम गमरे मुंबई सोडून पळून गेला आहे, तो कोकणात वगैरे पळून गेला आहे, ते सगळं खोटं होतं. खोटं तो सगळा आपल्यासमोर केलेला एक बनाव होता. आत्माराम हा इथेच बदलापूरमध्ये आहे. आता त्याला पकडणं हेच माझ्यासाठी ध्येय आहे. एकदा का तो सापडला की त्याला ऊर्जेच्या समोरच नेऊन उभा करतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता ऊर्जाला मारण्यासाठी जो प्लॅन केलेला असतो त्याप्रमाणे आता ऊर्जावरती दुसऱ्या दिवशी हल्ला केला जातो. पण शौर्य तिकडे येऊन ऊर्जाला वाचवतो आणि ऊर्जाला तो पळ ऊर्जा पळ असं म्हणत असतो. आणि त्यावेळी आता शौर्यला गोळी लागते आणि शौर्य खाली कोसळतो. ऊर्जा लगेच त्याच्या जवळ येते आणि त्याचं डोकं मांडीवरती घेऊन शौर्य शौर्य अशा हाका मारू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि